त्याला पाणी चारून दिलं बाकी आम्ही आजही घेऊन येऊ. पाऊस असल्यामुळे मी इकडे कपडे वाळत टाकले होते बेडरूम मध्ये. तर आता तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते कसा आहे. तर खूप जास्त पाऊस चालू आहे. पहाटे 2:45 पासून पाऊस चालू आहे. आताशी अजून पण चालूच आहे थोडं थोडं. इकडं मंदिर आहे. तर मैत्रिणींना आता सध्या खूप जास्त पावसाळा पण सुरू झालेला आहे आणि आपल्या केसांची खूपच जास्त वाट लागून जाते. पावसामुळे आपले केस खूप डॅमेज होण्यास सुरुवात होते, डॅन्ड्रफ होण्यास सुरुवात होते. म्हणजे खूपच केस बोगस होऊन जातात आपल्या पावसाळ्यामध्ये. तर त्यासाठी आपण चांगले प्रोडक्ट शोधत असतो आणि आपल्याला असं वाटतं आपल्याला हे प्रोडक्ट सूट होईल का. ते प्रोडक्ट जास्त काही आपल्याला त्या प्रोडक्टबद्दल माहीत नसतं आणि आपण काही प्रोडक्ट यूज करून बघतो आणि काही प्रोडक्टमध्ये खूप जास्त केमिकल असल्यामुळे आपले हेअर अजून डॅमेज होण्यास सुरुवात होते. त्यामुळे आपण सगळे प्रॉडक्ट हे नैसर्गिक गोष्टींपासून बनलेले असलेले पाहिजे आणि तेच प्रॉडक्ट आपण यूज करायला पाहिजे. तर अशातच मी तुमच्यासाठी नैसर्गिक गोष्टींपासून बनलेले प्रॉडक्ट घेऊन आलेले आहे. तर ते म्हणजे ममाअर्थचे. ममाअर्थ हे सगळे प्रोडक्ट नैसर्गिक गोष्टींपासून बनवतात. तर त्यांनी आपल्यासाठी खूप छान असा शॅम्पू बनवलेला आहे, कंडिशनर बनवलेला आहे. तर ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार. तर ते म्हणजे ममाअर्थचं रोजमेरी अँटी हेअर फॉल शॅम्पू. तर तुम्ही इथं बघू शकता. तर पावसाळ्यामध्ये आपले खूप सारे केस पण गळत असतात आणि त्यामुळे मग आपल्याला प्रोडक्ट पण चांगले पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण आपल्या केसांची काळजी घेऊ त्यावेळेस आपला चेहरा देखील सुंदर दिसतो आणि आपले केस देखील सुंदर दिसतात. आणि आपले केस जर जास्त गळायला लागले किंवा डॅन्ड्रफ वगैरे झाला तर आपल्याला खूप जास्त टेन्शन येऊन जातं की आपले केस कशाने गळत आहे किंवा कशाने डॅन्ड्रफ झाला, आता आपण काय करायला पाहिजे. तर त्यामुळे मग आपण हे प्रॉडक्ट जर यूज केलं तर आपल्या केसांचं नुकसान होणार नाही. ह्या शॅम्पूपासून आपल्याला खूप जास्त फायदा पण होणार आहे. यामध्ये रोजमेरी आहे आणि मेथी आहे. तर तुम्ही इथे बघू शकता ही ती शॅम्पू आहे. 90% स्ट्रॉंगर हेअर होतात आपल्या आणि मेडसेफ आहे, डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे, फॉर ऑल स्किन टाईप आहे. आणि या शॅम्पूने खूप स्मूथ केस पण होतात, एकदम असे हलके हलके वाटतात आणि ती थांबल्यावर तर आपलं टेन्शनच जातं. तर ही शॅम्पू खूप चांगली आहे. रोजमेरी आणि मेथीचे दाणे आहे त्यामध्ये, त्यामुळे ह्यापासून आपल्याला जास्त फायदा होतो. तुम्ही यूज करून बघा, तुम्हाला पण जाणवेल फायदा. ममाअर्थचे सगळे प्रोडक्ट नैसर्गिक गोष्टींपासून बनलेले असल्यामुळे आपल्याला घाबरायची कोणतीही गोष्ट नाही. आणि ममाअर्थ हे इंडियन ब्रँड असल्यामुळे तर आपल्याला कोणतीच काळजी नाही. याचबरोबर कंडिशनर देखील आहे, ते देखील मी तुम्हाला शेअर करते. ममाअर्थचं रोजमेरी अँटी हेअर फॉल कंडिशनर. यामध्ये देखील रोजमेरी आहे, मेथीचे दाणे आहे. केस गळतात त्यापासून आपले संरक्षण करते आणि आपले हे जे हेअर आहे एकदम काहींचे केस खूप गुंतागुंती होतात. तर ह्या कंडिशनरने एकदम स्मूथ राहतात आणि हलके हलके वाटतात असे केस. तर खूप छान असा याचा एक इफेक्ट आहे. हे देखील मेडसेफ आहे, डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे, फॉर ऑल हेअर टाईप्स आहे. तर ही देखील कंडिशनर खूप छान आहे आणि यूज कसं करायचं त्यांनी दिलेलेच आहे आणि इन्ग्रेडियंट्स देखील त्यांनी पाठीमागे दिलेले आहे इथे. तर हे एक कंडिशनर खूप छान आहे. त्याचबरोबर मी अजून एक प्रोडक्ट शेअर करणार आहे. पावसाळ्यामध्ये आपल्याला खूप जास्त काळजी घ्यावी लागते केसांची. त्याचबरोबर हे आहे ममाअर्थ रोजमेरी हेअर ग्रोथ स्काल्प सिरम. तर हे सिरम आपण ज्यावेळेस केस धुतो त्यावेळेस जर यूज केलं 4-5 ड्रॉप तर खूप छान असा फरक जाणवतो स्काल्पला आणि स्मूथ पण वाटतं. इथं असं हलकं हलकं वाटतं एकदम आणि डॅन्ड्रफ होण्याची काही भीती नसते. आणि आपले केस जे वाढत नाही किंवा असे छोटे छोटे राहता, 2 तोंड फुटतं केसांना, तर हे असताना कोणतीही हानी पोहोचत नाही. ज्यावेळेस आपण रोजमेरी शॅम्पू केल्यानंतर, कंडिशनर केल्यानंतर हे यूज करायचं आहे स्काल्पला. तर खूप छान प्रॉडक्ट आहे हे देखील. तर हे देखील मेडसेफ आहे, फ्रेग्रन्स फ्री आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑल हेअर टाईप्स आहे. तर हे देखील छान आहे आणि यावरती देखील इन्ग्रेडियंट्स पण दिलेले आहे आणि यूज कसं करायचं ते पण त्यांनी इथं दिलेलं आहे. हे एक प्रॉडक्ट खूप छान आहे आपल्या, की आपण ज्यावेळेस हे 4-5 ड्रॉप लावू त्यावेळेस आपल्या मसाज करायची असे लावताना केसांवरती. तर याने खूप छान असं इफेक्ट जाणवतो. तुम्ही हे देखील ट्राय करून बघा.
तसंच मामाअर्थ हे प्रॉडक्ट नैसर्गिक गोष्टींपासून तर बनता, पण दुसरी गोष्ट सांगायची झाली तर मामाअर्थ हे प्लॅस्टिक पॉझिटिव्ह आहे. जितकं मामाअर्थ प्लास्टिक यूज करतात तितकं रिसायकल देखील करतात. आणि अजून एक गोष्ट, ज्यावेळेस आपण मामाअर्थच्या वेबसाईटवरून खरेदी करतो त्यावेळेस ते आपल्या नावाने एक झाड लावतात आणि ते आपण ट्रॅक देखील करू शकतो. मामाअर्थचे ऑफिशियल ॲप आहे, ऑफिशियल ॲपवरून देखील तुम्ही खरेदी करू शकता. आणि ऑफिशियल लिंकवरून जर तुम्ही खरेदी केलं तर इथं माझा कोड आहे मॉमदेव 2024. तर हा कोड जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला 20% ऑफ मिळणार आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि आणखी आपल्या जवळच्या शॉपमध्ये देखील हे प्रॉडक्ट अवेलेबल आहे. मामाअर्थचे सगळे प्रॉडक्ट तुम्ही तिथे देखील खरेदी करू शकता. ऑनलाईन देखील तुम्ही परचेस करू शकता. नायका, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, पर्पल ह्या ॲपवरती देखील अवेलेबल आहे. आणि मामाअर्थ हे इंडियन ब्रँड आहे. आणि मामाअर्थचं ध्येय आहे की 1 मिलियन झाडे लावायची. तर त्यासाठी तुम्ही मामाअर्थच्या वेबसाईटवरून देखील खरेदी करू शकता. तसेच लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच राहील, तिथून देखील तुम्ही खरेदी करू शकता. तर असे सगळे मामाअर्थचे चांगले पॉईंट आहे आणि पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे आपल्याला घाबरायची कोणती गोष्ट नाही आणि आपल्याला कोणतीही हानी पोहोचत नाही आहे मामाअर्थच्या प्रोडक्टपासून. मी तर यूज करतच आहे. तुम्हाला जर यूज करायचे असेल तर लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर 2:45 पासून पाऊस चालू आहे, त्याच्यामुळं बाहेर पण खूप पावसाची चिडचिड आहे. आणि आज संडे असल्यामुळे रिलॅक्स आणि हळूहळू आवरतोय आम्ही. भार्गव उठला असं 7:30ला आणि मग खेळत होता तो अर्धा घंटा. तर तोपर्यंत मग मी 8ला उठले, म्हणजे मी पण जागीच होते पण तोपर्यंत झोपून राहिले त्याच्याजवळ. आणि मग 8 वाजता उठले, त्याचं केलं, त्याला खाऊ वगैरे घातला. आणि आता आईंना फोन केला आहे मी देवांशसाठी. देवांश झोपलेलाच आहे अजून, मग यांच्या गप्पा चालू आहे फोनवरती. म्हटलं चला तोपर्यंत तुम्हाला दाखवून आणा पाऊस वरचा आमचं कसं वाटतं. तर वरती खूप छान वाटतं इकडे पाऊस असल्यावर, पण खाली कसं असं दाखवायला बाहेर सगळे समोर घरं आहे तर पुढचं वातावरण काही एवढं दिसत नाही. वरती आल्यावर छान वातावरण दिसतं, त्यामुळे मग मी तुम्हाला दाखवलं इकडं वरती येऊन. तर आता वाजलेले आहे 8:30 आणि आता मी बाकीची माझं आवरते, ब्रश वगैरे करते, मग चहा वगैरे करेल. आणि मिस्टरांना कॉफी करावं लागते तर मिस्टरांची कॉफी वगैरे करेल. आणि तोपर्यंत भार्गवची एक झोप होईल. तर भार्गवला इतक्या लवकर आंघोळ नाही घालू शकत, म्हणजे खूप थंड वातावरण आहे आज. रोज तर त्याची 9पर्यंत आंघोळ होतच असते, पण आज कसं वातावरण खूप डेंजर आहे, म्हणजे थंड वातावरण पण आहे, पाऊस पण आहे. तर त्याला सर्दी होऊन जाईल म्हणून म्हटलं आज थोडीशी लेटच घालू. तर मग आज लेट आंघोळ घालणार आहे त्याला. तर चला मग आता मी पहिले ब्रश करून घेते आणि मग बाकीचं आवडते. तर इकडच्या टेरेसवरून असं व्ह्यू दिसतंय या साईडचं. साईडला असे कशी मस्ती चालली. कोण मस्ती करता. तर संडे असल्यावर सगळं हळूहळूच असतं माझं, म्हणजे सावकाश सगळं कामावरून घेत असते मी. तर आता इथे माझा ब्रश चालू होता आणि बाहेर खूप जास्त पाऊस पण सुरू होता. वातावरण पण खूप थंड होतं, त्यामुळे छान पण वाटत होतं. आणि नंतर मग चिडचिड पण होते कारण दुपारी कपडे पण वाळती नाही त्यामुळे. आणि मग मी माझा ब्रश करून घेतल्यानंतर मग मी माझ्या मिस्टरांसाठी कॉफी आणि माझ्यासाठी चहा वगैरे बनवला. तर तोपर्यंत माझे मिस्टर त्याला सांभाळत होते आणि तो मला बघून तर तिकडे किरकिरच करत होता, कारण त्याला मी जर समोर दिसले तर त्याला मी पाहिजेच असते. पण मिस्टर घरी असल्यावर कधी कधी मिस्टर सांभाळतात आणि आज संडे असल्यामुळे ते त्याला सांभाळत होते. माझ्यासाठी चहा बनवते, मिस्टरांनी अजून ब्रश केलेलं नाही. तर जेव्हा ब्रश होईल तेव्हा मी त्यांना कॉफी करेल. तर तोपर्यंत मी चहा पिऊन घेते. तर भार्गवला आताच खाऊ घातले सेरेला, तर त्याचं खाऊन झालंय आणि आता तो झोपेल. मग त्याच्यानंतर त्याची आंघोळ वगैरे घालेल आणि तोपर्यंत मग मी चहा करते. आता चल भार्गवला पाणी प्यायचं, भार्गवला पाणी प्यायचं. लोटून देते. झालं पिऊन पाणी एक गुड. तर आता इथे मी माझ्यासाठी चहा टाकत होते आणि माझा चहा झाल्यानंतर मग मी त्यांना कॉफी केली. तर सगळ्यांना एक प्रश्न पडला होता की देवांशला तू का नाही दाखवत, का नाही दाखवत. तर तिकडे गेले तर जास्त काही दाखवत नाही, कारण तो ना जास्त व्हिडिओ मध्ये येत नाही, त्यामुळे तो जास्त दिसत नाही.
आणि इकडे ठेवायचा प्रश्न हा पण खूप जास्त लोकांनी प्रश्न विचारला होता, ताई तू इकडे देवांशला का ठेवत नाही आणि देवांशला तर तिथेच तिकडे का बाहेर ठेवलेलं आहे, ठेवलंय. तुमचं एवढं मोठं घर असून तुम्ही त्याला इथे का हे शाळेत पाणी टाकलं नाही. अच्छा. तर तो प्रश्न नाहीये. शाळेचा असा प्रश्न आहे की सिटीमध्ये पण फरक असतो, कारण तिकडे खूप जास्त शाळा चांगल्या पण आहे. मग त्याच्यामुळे त्याचा भविष्याचा आम्ही जास्त विचार केला आणि जास्तीत जास्त त्याला बाबाच लागतं आणि तो बाबांकडे जास्त राहतो. इकडे जास्त काही राहत नाही आणि इथे जरी ठेवलं ना त्याला तो बाबा बाबा करत असतो. आणि आणि काही काही लोक पण मला बोलतात की तुला वाईट वाटतं तर तू तुझ्या जवळच ठेवून घ्यायचं असं तसं. वाईट तर प्रत्येकालाच वाटतं. आता आईपासून जर लेकरू बाजूला राहणार असेल तर वाईट वाटणारच. आणि मला वाटतंच वाईट, माझा मुलगा दुसरीकडे राहतो म्हणजे आई बाबांकडे राहतो त्याच्यामुळे मला आठवण येते. आणि त्याला पण साहजिक आहे आठवण येणं, पण त्याचं असं आहे की जास्तीत जास्त करमत त्याला फक्त संभाजीनगरलाच. इथं तर काही तो जास्त राहत नाही त्याच्यामुळे मग इथं ठेवून पण उपयोग होत नाही. इथं त्याला करमत पण नाही आणि मोकळी जागा नसल्यामुळे तिकडे कसं बाबा त्याला खूप जास्त फिरवत असता, इकडे नाही तिकडे नाही, त्याच्यामुळे तो तिथं रमून जातो. आणि त्याच्यामुळे मी त्याला तिथे ठेवलेलं आहे. आणि साहजिकच आहे, एखाद्या लेकराला जर आपले आई पूजा बाप झाली चालले आता माझी. गाडीत तर त्याला पण असं वाटतं की मी पण जाऊ, त्याला असं वाटतं फिरताय मस्त मग मला पण जाऊ वाटतं. तर असं त्याचं म्हणणं असतं. त्यामुळे मग त्याला मी तिथं ठेवलेलं आहे. आणि आता तुम्ही इथे बघू शकता माझी देवपूजा झालेली होती सगळी. तर आता इथे तर जस्ट आता देवपूजा झाली आहे आणि भार्गव 15 मिनिटाचाच उठलाय आता आणि त्याला काढावं लागेल. मग त्याला खाऊ वगैरे घालते आणि त्याची आंघोळ घालून घेते. तर पाणी पण आलेलं आहे, पाणी पण भरावं लागेल म्हणजे बाकीचे बाहेरचे बकेट वगैरे भरून ठेवावं लागतात. तर ते पण भरावं लागेल. आणि स्वयंपाक बाकी स्वयंपाक पण करायचा. आज किती वाजले हो? 10:15 झालेले. खाऊ घालते, याची आंघोळ घालून देते, मग बाकीचे पाणी वगैरे भरते. चला मग. तर आता भार्गवची आंघोळ झाली आहे आणि भार्गव खेळतोय. त्याला खाऊ पण घातलं केळी वगैरे. आणि आता माझे बाळा खेळतं. कसे बापू अशी खेळतोय, वाजवतोय चटईवर. आम्ही आता पाणी भरून घेते पहिलं बकेटी वगैरे. का तुम्ही याच्या जवळ बसा. टाकी भरली आता, हे पाणी पडतंय टाकीतलं. वाईट वाटतं तर कशाला दुसरीकडे ठेवायचा हा एक मला प्रश्न होता. तर प्रश्न म्हणजे निगेटिव्ह कमेंट होती. तर असं वाईट वाटतं हे प्रत्येक आईला वाटतं. जर तुम्ही पण तुमच्या मुलाला जर बाजूला ठेवून पाहिलं ना तर तुम्हाला पण तसंच वाटेल. आणि मला वाटतंच, पण मला त्याच्या भविष्याचा पण विचार करणं आहे. जर आमच्या जवळ ठेवलं आणि त्याचं भविष्य जर चांगलं नाही घडू शकत, त्याला आम्ही चांगली शाळा नाही शिकू शकत इथे, म्हणजे इथे शाळा चांगली नाही असं म्हणत नाही मी आहे, पण इथून खूप दूर आहे. जी शाळा चांगली आहे ती इथून खूप दूर असल्यामुळे नेऊन आणून घालणं पॉसिबल नाही, कारण माझं एक छोटं बाळ आहे हे भार्गव. तर त्याच्यामुळे मला काही एवढं सगळं पॉसिबल होत नाही. याला घेऊन जाणं, त्याला घेऊन येणं देवांशला शाळेत. त्यासाठी मग त्याला तिथं ठेवलं, कारण बाबा सगळं त्याचं करता आणि आई पण त्याचं टिफिन वगैरे सगळं व्यवस्थित करू शकते. त्यासाठी भार्गव देवांश तिथे ठेवलेला आहे. पाऊस चालू आहे. आत्ताच माझं आवरलं, म्हणजे बाकीची पार्किंग धुवायची ती. इकडं तर खूप पाऊस आहे त्याच्यामुळे ते काही धुवू शकत नव्हते. पण हे जे समोर आहे तिथं काही पाऊस पडत नाही, मग ती पण धुवून काढलं. म्हटलं तेवढं तर स्वच्छ होईल. बाकीचं पावसाच्या तिकडं धुता येत नाही. नाही तर रोज मी दहाचं पाणी आलं तर तिकडची पार्किंग वगैरे धुत असते, पण आज काही जमलं नाही ते धुवायला. तर म्हणून मग मी समोरची धुतली. अजून स्वयंपाक बाकी आहे. आता भार्गवला पुन्हा एकदा खाऊ घातला आणि परत झोळी टाकलाय. आता त्याचे पप्पा त्याला झोका देत आहे. आता तो झोपला की मग बघू. आता स्वयंपाक करून घेतले. पाऊस चालू आहे. काय कपाट बसला तू? भार्गव, ए भार्गव, तर संडे होता त्यामुळे मग चिकन तर फिक्सच होतं. आणि यांचं कसं असतं, यांना एक संडे सुट्टी असते, 2 संडे नाईट असते. त्यामुळे मग त्यांना चिकन खायची इच्छा होते, तर मग आमच्याकडे संडेला होतच असतं. तर इथे मग मी सुक्क चिकन बनवून घेत होते आणि सुक्क झाल्यानंतर मला बिर्याणी पण बनवायची होती. तर इथे माझं चालू होतं काम वगैरे आणि भार्गवला ते सांभाळत होते. तर भार्गव कसा मध्ये मध्ये चिडचिड पण करायचा, त्याच्यामुळे त्याचे पप्पा त्याला सांभाळत होते. आणि मग मला पण मधून मधून त्याला घ्यावं लागायचं, झोपी वगैरे घालावं लागायचं बाकीचं यांचं आवरेपर्यंत आंघोळ वगैरे. त्यामुळे आणि भार्गवला सांभाळून सगळे काम करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये.
कारण ज्याच्याकडे छोटे बाळ असेल त्यांना चांगलंच माहित असेल की छोटं बाळ असल्यावर किती हाल होते सगळे काम करून बाळ सांभाळणं. तर तसंच माझी पण हाल होते, कारण आता भार्गव पोटावर सरकायला लागलेला आहे, तर तो कुठे पण पळत असतो सारखा, इकडे पळ तिकडे पळ. मग त्याच्यामुळे मग त्याला बघूनच सगळं करावं लागतं, कारण कसं आता त्याला दात पण आले आणि काही काही दात यायचे राहिलेले, तर तो खालचं काही पण उचलून तोंडात घालू शकतो, ती पण भीती असते. आणि त्याच्यामुळे जास्त लक्ष द्यावं लागतं आणि मग सांभाळून सगळे कामं करावं लागतात. एकच रविवार असा असतो की तेव्हा मी थोडीशी रिलॅक्स असते, कारण त्याचे पप्पा घरी जर असले ना तर मला थोडंसं शांत वाटतं, कारण त्याचे पप्पा त्याला सांभाळतात आणि मग मी माझी बाकीची वरची कामं आवरू शकते. ज्या दिवशी ते घरी असतात त्या दिवशी मी माझी बाकीची वरची कामं आवरत असते आणि इतर दिवशी तर काही मला टाइम भेटत नाही. व्हिडिओज कसे तरी मी टाकते, टाकले तर टाकते, नाही तर टाकत पण नाही. तुम्ही पण बघितलं असेल माझे व्हिडिओ खूप लेट येत असतात, एवढ्यातच 2-3 दिवस जास्त आले, नाहीतर काही येत नाही व्हिडिओ. तर आता इथे माझे सुक परतवून मी त्यामध्ये पाणी वगैरे ऍड करून तिकडं दुसऱ्या गॅसवर ठेवलं होतं आणि आता इथे माझी बिर्याणी तयारी चालू होती. कांदा वगैरे खडा मसाला वगैरे टाकून घेतलं होतं आणि ते परतून घेत होते. नंतर त्यामध्ये चिकन टाकलं आणि चिकन पण एकदम व्यवस्थित परतून घेतलं. ज्यावेळेस आपण बिर्याणी करतो त्यावेळेस जर चिकन असं व्यवस्थित जर परतून घेतलं ना तर त्याला पण टेस्ट चांगली येते, नाहीतर मग विचित्र लागतं, म्हणजे खाताना पण आपल्याला एवढं व्यवस्थित वाटत नाही. त्यामुळे मग मी आधी तेलामध्ये एकदम असे फ्राय करून घेते पीस आणि मग नंतर सगळे मसाले टाकते आपले, एव्हरेस्ट मसाला, बिर्याणी मसाला वगैरे ऍड करते आणि मग नंतर ते व्यवस्थित परतून परत 5 मिनिटं ठेवते आणि नंतर त्यामध्ये तांदूळ धुतलेले त्यामध्ये टाकते आणि मग पाणी वगैरे ऍड करून झाकण लावून घेते आणि 4 शिट्ट्या घेते. तर आता इथे तुम्ही बघू शकता माझं सगळं झालं परतून वगैरे आणि त्यामध्ये मग मी तांदूळ ऍड केले आणि इथे बॅकग्राऊंडला तुम्हाला भार्गवचा आवाज येत असेल तर त्यासाठी सॉरी, कारण मी 2-3 दिवसापासून व्हिडिओ एडिटिंग करण्याचा प्रयत्न करते पण भार्गवने काही मला एडिटिंग करून दिलेला नाहीये. तर आता तुम्ही इथे बघू शकता मी सगळं परतवून घेतलंय व्यवस्थित, तांदूळ वगैरे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करणार, थोडंसं म्हणण्यापेक्षा आपल्या बोटाची जी कांडी असते त्याच्या म्हणजे वरती आलं पाहिजे तांदूळाचे तितकं, तर तितकं मी त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे बिर्याणी मध्ये. आणि आता इथे तुम्ही बघू शकता माझी बिर्याणी पण झालेली शिजली आहे आणि इकडे सुक्क पण झालेलं आहे, म्हणजे होत आलं होतं आणि बाकीचं ते पाणी वगैरे होतं तर ते आटून घ्यायचं होतं थोडंसं मला, तर तेवढंच राहिलं होतं आणि मग नंतर झाल्यानंतर बाकीची कामं आणि मग जेवण. तर इथे भार्गव एकदम शांत बसला होता, त्याचे पप्पा शॉर्ट बघत होते तर ते बघत बघत बसलाय त्याच्या पप्पांबरोबर. आणि अशा पद्धतीने आमची संडेची रुटीन असते. आणि इथे तुम्ही बघू शकता हे मी 1 ग्रॅम गोल्डचं घेतलेलं आहे. तर हे मंगळसूत्र घेतलंय मी 1 ग्रॅम गोल्डचं, सिम्पलच घेतलंय, असं डिझाईन डेली यूजसाठी घेतलंय मी, कारण भार्गव आहे ना सारखं मंगळसूत्र वडत असतो. तसं सोन्याचं पण केलंय मी 2-4 महिने झाले असं करून, पण ते काही व्हिडिओ दाखवलं नाही मी तुम्हाला, ते पण दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता हे असं केलं, हे तुम्हाला दाखवलं, कारण हे आता मी डेली यूजसाठी घेतलं, कारण भार्गव जे आपलं सोन्याचं मंगळसूत्र आहे तो सारखं वडत असतो तर तुटून जाईन म्हटलं त्याच्यामुळं. आणि माझं पहिलं मंगळसूत्र तुटलं होतं, सोन्याचं मंगळसूत्र केलं आहे, ते देखील मी तुम्हाला दाखवणार पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता हे डेली यूजसाठी केलेलं तुम्हाला दाखवलं, तर 1 ग्रॅम गोल्डचं आहे म्हटलं, डेली यूजसाठी बरं आहे, कारण कसं छोटे मुलं असल्या आपल्याला असंच पाहिजे, नाही तर सोन्याचं ते तोडून टाकता. माझं मागचं सोन्याचं होतं तर ते देवांशने एकदा तोडलं होतं आणि भार्गवने पण तोडलं, त्याच्यामुळं मग मी हे घेतलं आहे आता डेली यूजसाठी, तर हे घालणार आहे. तर आत्ताच माझं सगळं झालं, आवरलं, जेवण वगैरे झालं, बिर्याणी केली होती तुम्ही बघितलीच असेल. तर आता खाऊन वगैरे झालं आहे आमचं सगळं आणि भार्गवला त्याचे पप्पा झोपी घालताय, तर मी हॉलमध्ये बसले. आता आवाजलेले 2:30, तर आत्ताच आमचं सगळं आवरलं. तर माझी रुटीन अशी असते संडेची, आणि सोमवार ते शनिवारची रुटीन वेगळी असते, कारण यांना जायचं असतं, टिफिन वगैरे असतो, तर लवकर सगळं आवरतं. आणि संडेच्या दिवशी लेट आवरतं, कारण यांची सुट्टी असते त्या दिवशी सगळं लेटच असतं किंवा पाणी पण आलेलं असतं त्यामुळे. तर अशी आजची माझी रुटीन होती. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि भेटू पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.